उमापूर येथे महार टाकळी म्हणून तिथे एका येड्या बाबळी खाली 8 वर्षापासून बसलेली होती, अपंग आहे दोन्ही पायाने. तिचे सगळी प्रतिक्रिया सगळी तिथंच होती एका जागेवर 8 वर्षापासून. एका सरांनी, उमापूरचे काळे सर आहेत, त्यांनी आम्हाला कॉल केला, आजीला तुम्ही घेऊन जाता का? आम्ही हो म्हणलो आणि तिथे गेलो. त्याच्यानंतर तिथं पाहिलं त्या आजीची इतकी भयान अवस्था होती, सारे दुर्गंध सुटलेली. सक्का भाऊ पुण्याला राहतो पण तो तिला सांभाळत नाही. मग आम्ही विचार केला हिला आता आणायचं पण मग आता तिला आणल्यानंतर बाजूला ठेवायची तर सोय नाही. म्हणलं आणू राहीन यांच्यामध्ये कस तरी. आणली. आता ती आहे तिथं, पण ती स्वतःची स्वतःच खाती. इतकी मनोरुग्ण जास्त आहे ती सगळ्यापेक्षा. आणि बाकीचे मनोरुग्ण तिला मोठं सेट बनवलेलं आहे आम्ही 30 बाय 30 खाऊन, त्याच्यातून बाहेर काढून देते. पाऊस आला का तिला तिथं थांबून देत नाही. असे भरपूर 13 मनोरुग्ण आहेत. एक मनोरुग्ण आजी तर अशी आढळली होती आम्हाला धाकलगाव येथे, ब्राह्मण समाजाची होती सर. ती 1 वर्ष राहिली आमच्या इथं. असं वाटत नव्हतं ती इतकी श्रीमंत घरची असन. ती 1 वर्ष राहिल्यानंतर तिने आम्हाला सांगितलं, माझा मुलगा आहे, एक मुलगा गुजरातला आहे, माझं दुकान आहे म्हणे, माझा 1 करोडचा बंगला आहे म्हणे. मला आम्हाला खोटं वाटलं ते. म्हणजे एवढे श्रीमंत घरची बाई रोडवर कशी असू शकते? म्हणलं आजी तुम्ही काही सांगता? हो म्हणे तुम्ही चला माझ्या सगळं चांगली झालं सांगायला लागली ना ती. गोळ्या देते, 2 टाइम गोळ्या असतात त्यांना मनोरुग्णाच्या. तर मग आम्ही गेलो बीडला, तिथं बघितलं, खरोखर बघितलं. आम्ही चकित झालो. म्हणलं आजी तुम्ही एवढ्या श्रीमंत तुम्हाला रोडवर कसं हाकललं? आजी म्हणते काय करू, मला कोणी सांभाळतच नाही. मग आम्ही त्या आजीला त्यांच्या मुलांना सांगितलं, तुमचं इतकी परिस्थिती चांगली असून तुम्ही तुमची आजी रोडवर का ठेवता तुमची आई? ते नवरा पण म्हणतो मी माझी ती काही कामाची नाही म्हणे, आता आम्ही तिला सांभाळत नाही, तुम्ही घेऊन जा म्हणे, आम्ही तुम्हाला पैसे देतो. यांनी दम दिला त्यांना म्हणे आम्ही पैसे कोणाचे घेत नाही, आम्ही भीक मागून यांना खाऊ घालू, तुमचे पैशाचं करत तुम्हाला काय करायचं म्हणे, हे तुमची आजी तुम्ही सांभाळा. म्हणून मला असं वाटतं सगळ्यांनी आपल्या आई वडिलांना घराबाहेर कधी किती पैसे कमवा पण आई वडिलांना कधी घराबाहेर काढू नका. आता आमच्या प्रकल्पामध्ये टोटल सगळे 20 जण आहे. माझे आई वडील त्यांना पण कोणीच नाही, मी एकटीचे, मला भाऊ नाही. यांची बहीण मनोरुग्ण होती, तिच्यावर अत्याचार झाले, त्याच्यामुळे आम्ही हे काम सुरू केलेलं आहे का कोणाची बहीण अशी उघड्यावर नाही राहिली पाहिजे. त्याच्यासाठी आम्हाला सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. आणि आमचं मन मंदिर प्रकल्प धाकलगाव परिसरात आहे ना, सध्या तिथे तार कंपाऊंड केलेलं आहे. तार कंपाऊंडमुळे महिला त्याच्यावर उडी खाऊन रोडला जातात. त्याच्यामुळे आम्हाला भिंतीच्या कंपाऊंडची पण गरज आहे. गरजा तर खूपच असतात, गरजा संपत नसतात, पण या महिलांसाठी जे अशी सोय होईल असं सहकार्य आम्हाला सर्वांनी केलं तर कार्य निश्चित मोठं होईल. आणि आम्ही आता 13 मनोरुग्ण महिला आहेत, त्याच्यापासून जास्त सांभाळू आम्ही, कारण की आम्हाला तकलीफ होती ना, आम्ही जास्त वाढवून नाही राहिलो. कारण की एक मनोरुग्ण तर ते तार कोरून गेली आणि विहिरीत जाऊन पडली. त्यावेळेस आमच्या लोकांनी खूप ॲक्शन घेतली, तुम्ही कशाला करताय, तुमच्याच्याने होत नाही, त्या शिव्या दिल्या, मारायला धावले. पण आम्ही म्हणलं ते झालं, म्हणलं मनोरुग्ण आहे तिला काही समजत नाही. 6 वर्ष विहिरीत पडली ती, 3 दिवस राहिली. आम्ही सगळे आसपासचे गाव शोधले तर ती जिवंत राहिली, कोरडी होती, तिला काही लागलं नाही, देवाची कृपा, तिला काहीच नाही लागलं. मग सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तिला घेऊन 7 दिवस राहिले. ती त्याच्यानंतर मग चांगली झाली. मग आम्ही चिखलीला टाकली, कारण की पळून जाणाऱ्या महिला खूप त्रास देतात, त्या कोर काही करतात त्या एकीनं तर असं एकीचा हातच मोडून टाकला. म्हणजे असं मारामारी, मनोरुग्ण असल्यामुळे त्यांना काही समजत नाही. तुम्ही आता मला काही जास्त बोलता येत नाही, बतावेल एवढं सहकार्य म्हणून प्रकल्पाचा